यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। इस्रायलने इराणवर सकाळीच हल्ला केला। इराणच्या 4 आण्विक आणि 2 लष्करी तळांवर हा हल्ला झाला। इस्रायलने इराणवर 200 फायटर जेट्सच्या माध्यमातून हा हल्ला केल्याची एक माहिती समोर आलेली आहे। या हल्ल्यामध्ये इराणचा लष्कर प्रमुख, स्पेशल फोर्स प्रमुख आणि 2 अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याची एक प्राथमिक माहिती देखील सध्या समोर येते। इराणने इस्रायलवर सकाळीच हल्ला केला आणि याच हल्ल्यामध्ये इराणच्या 4 आण्विक आणि 2 लष्करी तळांवरती हा हल्ला झाल्याचं कळतंय। इस्रायलने इराणवरती 200 फायटर जेट्सच्या माध्यमातून हा भीषण हल्ला केलेला आहे। यामध्ये अनेक प्रमुख लोक ठार झालेत। या हल्ल्यामध्ये इराणचा लष्कर प्रमुख, स्पेशल फोर्स प्रमुख, 2 अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याची एक प्राथमिक माहिती सध्या समोर येते। तर आपण संपूर्ण बातमी संदर्भातले अपडेट्स पाहणार आहोत। इस्रायलचा इराणवरती सकाळी हल्ला बघायला मिळाला। सकाळीच इस्रायलनं हा हल्ला केला। इराणच्या 4 आण्विक आणि 2 लष्करी तळांवरती हल्ला केला। इस्रायलचा इराणवरती 200 फायटर जेट्सच्या माध्यमातून हा भीषण हल्ला होता। या हल्ल्यामध्ये इराणचा लष्कर प्रमुख, स्पेशल फोर्स प्रमुख आणि 2 अणुशास्त्रज्ञ हे मृत पावलेत। इराण छुप्या पद्धतीनं यावेळेस हल्ला करत असल्याचं बोललं जात होतं आणि त्याच नंतर आता इस्रायलचं हे प्रत्युत्तर आहे। इस्रायलच्या हल्ल्याचं ट्रम्पकडून समर्थन करण्यात आलंय। आणखी हल्ल्याचा देखील इशारा देण्यात आलाय। तर या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सर आहेत आपल्यासोबत आणि यासोबतच निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर देखील आहेत आपल्यासोबत। दोघांचेही खूप खूप स्वागत आहे सर एनडीटीव्ही मराठीमध्ये। सर, आपण पाहतोय खरं तर वारंवार इस्रायलकडून फक्त आरोप केले जात होते, आरोप प्रत्यारोप व्हायचे, दोन्ही देशांमध्ये धमक्या दिल्या जायच्या, मात्र पहिल्यांदाच इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे। आपण कसं पाहता? शैलेंद्र सर, तुमच्याकडे येते सुरुवातीला, आपण कसं पाहता या हल्ल्याकडे? मला असं वाटतं की इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो संघर्षाचा एकूणच इतिहास आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा एवढा भीषण हल्ला हा इस्रायलकडनं इराणवरती झाला। यापूर्वीही इराणकडनं काही हल्ले इराणवरती झालेले होते आणि त्यामुळे एकूणच आखातामधलं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। मात्र यावेळेला जे प्रामुख्याने टार्गेट होतं इस्रायलचं ते इराणच्या न्यूक्लिअर साइट्स होत्या। इराणचा जो एकूणच न्यूक्लिअर प्रोग्राम आहे 2015 पासून इराणने अण्वस्त्र विकसनाचा कार्यक्रम, त्याला युरेनियम एनरिचमेंट असं म्हणतात, तो सुरू केला होता। त्यासाठी त्यांना 3 देशांच्या प्रामुख्याने मदत झालेली होती। चायना असेल, पाकिस्तान आहे, नॉर्थ कोरिया आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा हा प्रोग्राम जो आहे तो सुरू होता। विशेष म्हणजे इराण हा एनपीटी म्हणजे न्यूक्लिअर नॉन प्रोलिफरेशन ट्रीटीवरती त्याची स्वाक्षरी आहे आणि असं असतानाही इराणकडनं अण्वस्त्र विकासाचा हा कार्यक्रम सुरू होता। सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुकतंच IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीने एक अहवाल सादर केला होता आणि त्यामध्ये इराण हा कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीये आणि इराणकडे 62% हे युरेनियम एनरिचमेंट ही प्रोसेस पूर्ण झालेली आहे। साधारणतः याच्या माध्यमातून इराण हा 10 तरी अणुबॉम्ब बनवू शकतो। त्याचप्रमाणे इराणने नॉर्थ कोरियाकडनं न्यूक्लिअर क्षेपणास्त्र हे पूर्णपणे आयात केलेले आहेत, त्याच्या माध्यमातून हा अटॅक होऊ शकतो। जर इराणला न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करायचे आहेत तर ते कोणासाठी, ते हा प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं की त्यांचं मेन टार्गेट हे इस्रायल आहे। आताही इराण हा आपल्या प्रॉक्झीजच्या माध्यमातून म्हणजे त्यांनी सपोर्ट केलेले ग्रुप्स आहेत, मग तो हमास असेल, हिजबुल्ला असेल किंवा हुती असेल, यांच्या माध्यमातून इस्रायलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र जर हा संघर्ष चिघळला तर इराणला इस्रायलवरती हल्ला करण्यासाठी अणुबॉम्बचा वापर किंवा अण्वस्त्रांचा वापर क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून, कारण 3 पद्धतीने आपण अण्वस्त्र हे वाहिले जाऊ शकतात किंवा अटॅक केला जाऊ शकतो। बाय एअर आहे, म्हणजे एक जमिनीवरनं एअरमध्ये मिसाईलच्या माध्यमातून, एअरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून आणि सबमरीन्स आहेत, अशा स्वरूपाने केला जाऊ शकतो। पण इराणकडे सबमरीन किंवा फायटर जेट्स त्यांच्याकडे आहेत, पण त्यांनी क्षेपणास्त्र नॉर्थ कोरियाकडनं घेतलेले आहेत। त्यामुळे याचा धोका उघडपणे इस्रायलला आहे आणि तो असल्यामुळे त्याला नेस्तनाबूत करण्यासाठी इस्रायलकडनं हा अटॅक केला गेलेला आहे। अर्थात याच्यामुळे इराणचा संपूर्ण अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त झाला असा नाहीये, कारण तो खूप डीप अंडरग्राऊंड अशा प्रकारचा आहे। मात्र त्यांचा मोठा डॅमेज हा या दृष्टिकोनात नाही की त्यांचे काही सायंटिस्ट तिथं जाणं, त्यांचा लष्करी कमांडर मारला जाणं, आणि प्रामुख्याने हा जो आहे हा इराणला मोठा संदेश आहे। पण हा जो अटॅक झाला हा प्रामुख्याने 2 गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती झालेला आहे। पहिला जी पार्श्वभूमी आहे ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबर न्यूक्लिअर टॉक्स हे परत रिझ्यूम केलेले आहेत आणि त्यांचा 6वा राऊंड हा रविवारी होणार आहे
म्हणजे तो उद्या होणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे अटॅक केला गेला. दुसरी पार्श्वभूमी होती तो म्हणजे IAEAचा रिपोर्ट. या दोन मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवरती हा अटॅक केला गेलेला होता. हा पूर्णपणे सरप्राईज अटॅक अशा स्वरूपाने होता. मात्र याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जर हा खरंच इराणचे न्यूक्लिअर वेपनचं टार्गेट झाले असते तर याची भयानक मोठी झळ ही संपूर्ण आखाताला बसली असती. त्यामुळे दोघांमधला संघर्ष येत्या काळामध्ये प्रचंड वाढणार आहे आणि ती वाढल्याची अनेक देशांना जी किंमत चुकवावी लागेल त्यापैकी भारत देखील एक असणार आहे. अगदीच सर, तुम्ही असे सोबत राहा. आपण अभय सरांकडे जाऊयात. सर, माझा पुढचा प्रश्न असा असेल की इराणची जी हवाई सुरक्षा आहे ती नेमकी कशी आहे? कारण हल्ल्यामध्ये इराणचा लष्कर प्रमुख, स्पेशल फोर्स प्रमुख, 2 अणुशास्त्रज्ञ ठार होतात. मग इराण नेमकं काय करताय? इराण अवेअर नव्हतं का या गोष्टी संदर्भात? मॅडम, जे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, पण तसं शैलेंद्र सरांनी सांगितलं की इस्रायलला इराणकडनं धोका होता. आणि धोका कसा होता तर अणुबॉम्बचा धोका होता. का होता? कारण काही दिवसापूर्वी जेव्हा इराणनी आपलं हौतीने जेव्हा येमेनमधनं एक मिसाईल डागलं होतं इस्रायलवर, तेव्हा ते तेल अवीवच्या विमानतळाजवळ जाऊन पडलं होतं. तर त्याचा अर्थ असा आहे की इस्रायलचं जे आयर्न डोम आहे आणि त्यांना जी थार्ड सिस्टीम दिलेली आहे त्याच्यातनं एखादं जरी मिसाईल गेलं आणि ते जर अण्वस्त्रधारी असलं तर छोट्याशा इस्रायलमध्ये पूर्ण तबाही माचून जाईल आहे. त्याच्यामुळे त्यांना इराणकडे अण्वस्त्र नको आहेत. तर आता इराणचं जसं आहे बातम्या येतात आहेत की पुढच्या काही दिवसात म्हणजे साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये इराणनी 10 ते 12 अण्वस्त्र तयार करण्याची त्याची हे सुरू झालेली आहे. आणि त्यांचा जो नातान्समध्ये युरेनियमचा प्लांट आहे, एनरिचमेंट प्लांट, तो पूर्णपणे काम करतो आहे, पूर्ण वेगाने काम करतो आहे. तो 40 मीटर आतमध्ये आहे आणि त्याच्यावर काल रात्रीपासूनचे हल्ले होतात आहेत ते अजूनसुद्धा त्यांना तो पेनिट्रेट करता आलेला नाही आहे. पेनिट्रेशन बॉम्ब इस्रायलकडे आहे जे अमेरिकेने दिलेले आहेत, त्यांनी जे इराणमध्ये वगैरे वापरले होते, पण त्याच्यानीसुद्धा त्याचे वरचं जे कवच आहे किंवा जी स्लॅब आहे ती अजून तुटण्याची लक्षणं दिसत नाही आहेत. कारण कुठल्याही प्रकारचा किरणोत्सर्ग बाहेर पडलेला नाही आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या इस्रायलने 3 कारणांकरता हल्ला केला होता. एक म्हणजे त्यांचे मिलिटरी कमांडर्स मारणं आणि त्यांना लीडरलेस करणं. दुसरं म्हणजे त्यांचे अण्वस्त्र पूर्णपणे नष्ट करणं. आणि तिसरं म्हणजे इराणची जी क्षमता आहे हिजबुल्लाला आणि हमासला मदत करण्याची ती क्षमता काढून घेणं. त्याच्यापैकी एक त्यांचं पूर्णपणे पार पडलेलं आहे की त्यांनी नॅशनल गार्ड आणि आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ यांच्यासकट 7 न्यूक्लिअर सायंटिस्टचा त्यांनी मारलेला आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे. आणि त्याला इराणनीसुद्धा दुजोरा दिलेला आहे. त्यांनी नावं नाही सांगितली पण इराणनी 4 कबूल केलेले आहेत, इस्रायल 7 न्यूक्लिअर सायंटिस्ट आहे असं म्हणत आहे. त्यामुळे त्यांचा पहिला एम तर साध्य झालेला आहे. दुसरा एम त्यांनी साध्य नाही केला. 3 ठिकाणी त्यांचे न्यूक्लिअर प्लांट्स आहेत. एक म्हणजे नतान्समध्ये आहे, दुसरं फॉर्गोमध्ये आहे आणि तिसरं अझरबैजानमध्ये आहे. तर त्या अझरबैजानच्या शहराचं नाव मला आठवत नाही आहे, पण 3 त्यांचे प्लॅन्ट्स आहेत. त्याच्यापैकी 2 त्यांनी नष्ट केले. नतान्सचा प्लॅन्ट तिथे जवळपास 100 ते 125च्या वर सेंट्रीफ्यूज पंप काम करतात जे युरेनियम एनरिचमेंट करतात. आणि दॅट इज द मेन थिंग. आणि मेन जी कडी आहे यांचं अण्वस्त्र बनवण्याची ती नतान्समध्ये आहे. तर ती त्यांना नष्ट करायची आहे. त्यामुळे यांनी जे 200 विमानं पाठवली त्याच्यापैकी जवळपास अर्ध्याच्या वर विमानं त्या नतान्सवरच हल्ले करतात आहेत. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की यांची अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम किंवा अँटी मिसाईल सिस्टीम काय करत होती, तर यांच्याकडे सुद्धा चांगल्यापैकी सिस्टीम आहे जी रशियानी दिलेली आहे. S-300 आहे त्यांच्याकडे. पण माझा असा अंदाज आहे की इस्रायलनी त्याचा कम्प्युटर हॅकिंग करून ती सिस्टीम म्हणजे पांगळी करून टाकली आहे किंवा पॅरलाइज केली असणार. त्याच्यामुळे यांची विमानं पूर्णपणे आत आली. तसं मागच्या वेळेला त्यांनी केलं होतं की येताना सिरियामधली अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम सगळी त्यांनी नष्ट केली होती
तसंच याही वेळेला त्यांनी केलं असणार. आणि सिरियामध्ये त्यांचं जे आहे, किंवा काही बातम्या अशा येतात आहे की इस्रायलनी जसा युक्रेननी आपले ड्रोन्स पाठवले होते रशियामध्ये, त्याप्रमाणे त्यांनी पण आपले ड्रोन्स पाठवून तिथे एक प्रकारचं लहरी वातावरण तयार केलेलं आहे, ज्याला जॅमिंग म्हणतात. आणि त्यांनी जी जॅमिंग करून पूर्ण अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम खराब केलेली आहे, असा माझा अंदाज आहे. निश्चितच सर, आपण पाहतोय खरं तर इस्रायलनं हा एक मोठा हल्ला केला असं म्हणायला हरकत नाही. इस्रायलचं यामध्ये पारडं जड वाटतंय की मग इराणचं पारडं जड आहे? कारण इस्रायलने इराणचे मोहरे जे टिपलेत त्याला मानावं लागेल. नेमकी काय ही टेक्नॉलॉजी असू शकते? ही टार्गेटेड किलिंगची टेक्नॉलॉजी आहे. त्या लोकांनी बरोबर त्यांची जी काही इंटेलिजन्स आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांचे ठावठिकाणे शोधलेले आहेत आणि तिथे यांनी एअर टू ग्राउंड मिसाईल मारून त्यांना नष्ट केलेलं आहे. जसं मागे सुलेमानला त्यांनी मारलं होतं मिसाईल टाकून, तसंच त्यांनी या लोकांना मारलेलं असणार असं मला वाटतं आहे. अगदीच. शैलेंद्र सर, तुमच्याकडे येऊ इच्छिते. आपण पाहतो इस्रायलनं खरं तर ऑपरेशन लायन रायझिंग हे राबवलं आहे. त्या ऑपरेशनचा नेमका अर्थ काय आहे? त्यांचा काय हेतू आहे ऑपरेशन करण्यामागे? प्रामुख्याने जो आता पटवर्धन साहेबांनी मुद्दा मांडला तो यासाठी दृष्टिकोनात महत्वाचा आहे की इस्रायलला एक्झिस्टन्शियल इश्यूज आहेत. म्हणजे जर इस्रायलनी या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारचे ऍक्शन घेतली नाही, तितका छोटा इस्रायल आहे की आपल्या मुंबई एवढा की तो कधी पण हे उद्ध्वस्त होऊ शकतो एका छोट्या देखील बॉम्बच्या अटॅकमुळे. त्यामुळे अशा बाबतीमध्ये त्यांचा जो एकूण डेटरन्स मेकॅनिझम आहे, म्हणजे ज्याला प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात, आणि जो प्रिएम्प्टिव्ह अटॅकचा अर्थ असा होतो की जर तुमच्या शत्रूकडे तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे आणि जर तशा प्रकारचे अवजार शत्रू विकसित करत असेल तर शत्रूने हल्ला करण्यापूर्वीच तुम्ही त्याला नेस्तनाबूत केलं पाहिजे. याला प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं म्हणतात. युनायटेड नेशन्सनी या प्रिएम्प्टिव्ह अटॅकलाही मान्यता दिली आहे, ज्याच्या माध्यमातून इस्रायलचे पॅलेस्टाईनच्या विरोधातले अटॅक असतील, हमासच्या विरोधातले अटॅक असतील, अमेरिकेने इराकमध्ये घुसवलेलं सैन्य असेल, हे सगळे प्रिएम्प्टिव्ह अटॅक वरती केले गेले होते. किंबहुना भारताकडनं जो ऑपरेशन सिंदूर नुकतंच राबवलं गेलं, हा देखील प्रिएम्प्टिव्ह अटॅकचंच एक महत्वाचं उदाहरण आहे. त्या दृष्टिकोनातनं इस्रायलनी इराणचा जो न्यूक्लिअर वेपन्स जर डेव्हलप झाले तर त्याचा सगळ्यात मोठा त्रास हा इस्रायलला होणार असल्यामुळे ते विकसित होण्यापूर्वीच हा त्याला उद्ध्वस्त करणं हे या दृष्टिकोनातनं केला गेलेला अटॅक होता. त्यामुळे कुठेतरी हा ज्याला रायझिंग लायन हे या दृष्टिकोनातनं दिले गेले की इस्रायल आता कोणत्याही पद्धतीने अशा स्वरूपाच्या अँटी इस्रायल ऍक्टिव्हिटी सहन करणार नाही. पण याच्यातला कळीचा मुद्दा असा आहे की आतापर्यंत इराण आणि इस्रायल हे दोघांचे पारंपरिक जरी शत्रू असले तरी ते कधीही परस्परांवरती प्रत्यक्ष हल्ला करत नव्हते, जे आजपर्यंत कधीही घडलं नव्हतं. मागच्या वर्षी जेव्हा सुलेमानला टार्गेटेड किलिंग केलं गेलं त्यावेळेला पहिल्यांदा इस्रायलकडनं इराणवरती अटॅक केला गेला. आतापर्यंत इराणकडनं आपल्या ज्या प्रॉक्सीज आहेत किंवा आपल्या इराण पुरस्कृत ज्या 3 संघटना आहेत, हमास, हिजबुल्ला, साऊथ लेबनन मधली आणि येमेन मधली हुती असेल किंवा पॅलेस्टाईन मधला हमास असेल, याच्या माध्यमातून ते इस्रायलला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत होते. आता एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आणखीन असा आहे की इराण हे सगळं का करतोय, कारण पारंपरिक दृष्ट्या हे सुन्नी देश करत होते. म्हणजे मग त्याच्यामध्ये जॉर्डन, इजिप्त, सौदी अरेबिया, कतार, युएई यासारखे सुन्नी इस्लामिक देश मात्र आता पूर्णपणे या संघर्षापासून स्वतःला अलिप्त करतात. एक जर टर्की सोडला तर कोणताही सुन्नी इस्लामिक देश हा इराणच्या पाठीशी तुम्हाला असलेला दिसत नाहीये. हे महत्वाचा बाब तुम्ही लक्षात घ्या. मग हे नेमकं का घडतंय, इराण हे का घडतो आहे, तर याच्या मागचे कारण असं आहे की ज्या पद्धतीने इस्लामिक जगताचं नेतृत्व हे सौदी अरेबिया, युएई कडनं यापूर्वी केलं जायचं, त्यांनी आता विकासाचं आणि ऑइलच्या पुढे जाऊन विचार करायला सुरुवात केली असल्यामुळे एक पद्धतीची पोकळी इस्लामिक जगतामध्ये निर्माण झाली आहे. आणि एक ऍक्सिस जो तुर्कस्तान आणि इराणचा आहे तो त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना मदत पाकिस्तानची होतीये. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की इराण, पाकिस्तान आणि टर्की
अशा स्वरूपाचं एक ऍक्सिस पुढे येताना दिसतो आहे आणि यांना मदत करणारे चायना आणि नॉर्थ कोरिया आहेत. आता चायनाच्या $400 बिलियन इन्व्हेस्टमेंट ह्या इराणमध्ये आहेत आणि त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की 400 बिलियन इराण सारख्या एका छोट्या देशामध्ये जिथं 3 कोटीचं पॉप्युलेशन आहे अशा ठिकाणी चायना $400 बिलियन इन्व्हेस्टमेंट करतो. त्यामुळे स्वाभाविकपणे इराण ओपनली इंडियाच्या अगेन्स्ट मध्ये स्टेटमेंट आता करायला लागलेला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानची बाजू उचलून धरायला लागलेला आहे. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या पुनर्रचनेचा उघडपणे निषेध आणि विरोध हा इराणकडनं झालेला होता. खरं तर भारताने ऑपरेशन दोस्त म्हणा किंवा 2016 मध्ये पंतप्रधान मोदींची जी व्हिजिट झाली होती त्यानंतर जे इराणचा पूर्ण एकूणच भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो आता चायनाच्या इराण बरोबरच्या जवळीक साधल्यामुळे पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा काही प्रमाणामध्ये परिणाम हा भविष्यामध्ये भारतावरती आणि भारतासारख्या इतर अनेक देशांवरती ज्या आखातावरती बऱ्यापैकी निर्भर आहेत आपल्या तेलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी. अगदीच. आणि सर, अमेरिकेची देखील भूमिका या सगळ्या संघर्षामध्ये अतिशय महत्वाची असेल. अमेरिका नेमकी काय भूमिका घेत आहे या संघर्षाच्या अनुषंगानं? अमेरिकेने अधिकृतपणे हे जरी घोषित केलेलं असलं की आमचा ह्या हल्ल्याशी अजिबात संबंध नाहीये, आज अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचं अधिकृतपणे स्टेटमेंट आलेलं आहे किंबहुना उद्या इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जे टॉक्स आहेत, न्यूक्लिअर टॉक्स आहेत, तो उद्या 6वा राऊंड त्यांचा उद्या ड्यू आहे. आणि एकीकडे डोनाल्ड ट्रम्प ह्या गोष्टी पुन्हा एकदा नव्याने करण्याचा प्रयत्न करतात कारण डोनाल्ड ट्रम्पनी जो बराक ओबामांच्या काळामध्ये न्यूक्लिअर डील हा इराण बरोबर झाला होता त्याच्यातनं माघार ही प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्पनी घेतली होती आणि त्यामागे डोनाल्ड ट्रम्पची भूमिका अशी होती की हा जो न्यूक्लिअर डील बराक ओबामांच्या काळात झाला होता त्याच्यामध्ये दहशतवादाला समर्थन देण्याचा क्लॉज हा नव्हता जो इराण देतो आहे आणि त्याच्या आधारावरती ट्रम्पनी विड्रॉ केलं होतं 2019 मध्ये 18-19 मध्ये. आणि त्यानंतर आता आपण बघतो की डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा इराण बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एक बाब आवर्जून लक्षात घेणं गरजेचं आहे की जर हा संघर्ष चिघळला तर अमेरिकेला इस्रायलची बाजू घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये कारण अमेरिकेचं परराष्ट्र धोरण हे प्रामुख्याने लॉबी सिस्टम मधनं चालतं आणि इस्रायल ज्यू लोकांची लॉबी अमेरिकेमध्ये प्रचंड स्ट्रॉंग असल्यामुळे अमेरिका उघडपणे इस्रायलची बाजू भविष्यामध्ये घेऊ शकते. निश्चितच. सर, आपण अभय सरांकडे जाऊयात. अभय सर, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल, ही लढाई आता पुढे नेमकी कशी लढली जाऊ शकते? जी काही बातमी हाती आलेली आहे मॅडम त्याच्यानुसार काल रात्रीच म्हणजे आज सकाळी इराणनी इस्रायलवर जवळपास 100 ड्रोननी हल्ला केलेला आहे जो इस्रायलनी परतवून लावला किंवा त्यांना नष्ट केलेला आहे हवेमध्येच. पण याच्यानंतर जेव्हा ड्रोन जातील किंवा मिसाईल जातील त्यावेळेला इस्रायल कसा त्याला तोंड देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दुसरं म्हणजे असं आहे की एक बातमी अशी आलेली आहे की रविवारी होणारा जो न्यूक्लिअर टॉक होता अमेरिका आणि इराणमध्ये तो सुद्धा इराणनी कॅन्सल केलेला आहे. त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे की आम्ही या टॉकमधनं बाहेर पडतो आहोत आणि आम्हाला याच्यामध्ये येण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तर आता हे जर असं झालं असेल तर याच्यानंतर जसं सरांनी सांगितलं की अमेरिका ही इस्रायलच्या बाजूनी जाईल यात काही शंकाच नाही आहे. कारण ट्रम्प यांना फक्त इराणला न्यूक्लिअर पॅक्टमध्ये घ्यायचं होतं तर इराण त्याच्यातनं ॲटोमॅटिकली बाहेर पडलेला आहे तर त्यांना इस्रायलकडे जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की इराणपाशी जी मिसाईल्स आहेत ती जरी मोठी असली तरीसुद्धा ती लिमिटेड आहेत. त्याच्यामुळे ती मिसाईल्स मारणं त्यांना महागात पडणार आहे आणि ते मिसाईल जे आहे ते साधारण 1000 किलोमीटर जाताना 7 ते 8 मिनिटाचा त्याचा फ्लाईंग टाईम असतो. त्या याच्यामध्ये इस्रायलचा जो आयर्न डोम आहे तो नष्ट करेल. त्याचप्रमाणे त्यांचे अमेरिकेचे जे जहाजं उभे आहेत तिथे त्या जहाजांवरनं सुद्धा यांना मदत मिळेल आहे. त्यामुळे इस्रायलला सध्या तरी काही धोका नाही आहे असं माझं मत आहे. निश्चितच. आणि या सगळ्या संघर्षाचा सर जागतिक पातळीवरती काय परिणाम होतो हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. सर, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. शैलेंद्र सर, आपले देखील खूप खूप धन्यवाद.